जय सियाराम। मी योगिता अतुल पालियेकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या संकल्पनेतून वसुंधरेचे संवर्धन करा अशी जनजागृती करत रामानंद संप्रदायाच्या मुंबई उपपीठ वसई येथून दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी आणि आज आहे 17 ऑक्टोबर 2025। अर्थातच या वसुंधरा पायदिंडीचा तब्बल 14वा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र। चला तर मग आपणही पाहूयात या दिंडीचा पुढचा प्रवास, जो सुरू होत आहे शारदा मंगल कार्यालय कोंडमळा आगवे येथून। मध्यान्ह पूजा, यात्रिकींचा व इतर भाविकांचा महाप्रसाद व अल्पविश्रांती या सर्वांनंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या सिद्ध पादुकांना फुलांनी सजवलेल्या आणि दिमाखात दिसणाऱ्या सुंदर रथामध्ये पुनश्च विराजित करण्यात आले व यानंतर वसुंधरा पायदिंडीने पुढील नियोजित मार्गावर प्रस्थान केले।
संप्रदायाची युवा सेना ही अथक परिश्रम घेऊन या वसुंधरा संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी झालेली आपल्याला दिसत आहे। आज सावर्डे पोलीस स्टेशन दापोली जिल्हा रत्नागिरी येथे पथनाट्य सादर करण्यात आले। दापोली तालुका युवा सेनाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे पथनाट्य सादर केले आणि याचा विषय होता निसर्ग आपला सखा। वसुंधरा संवर्धनाच्या जनजागृतीचे कार्य, वृक्षारोपणाचे महत्त्व व स्वच्छता अभियानाचा संदेश देत चालणारी ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे सावर्डे पोलीस स्टेशन सावर्डे या ठिकाणी। अतिशय भावविभोर व जल्लोषात या वसुंधरा पायदिंडीचे स्वागत करण्यात आले। सर्वच यात्रिकी व इतर भाविकांच्या अल्पोपहाराची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली आहे। यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे नितीन जयराम गुजर। त्याचप्रमाणे येथे अन्नदात्यांमार्फत पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचार पद्धतीने पूजन देखील संपन्न झाले। ही पायदिंडी वसुंधरेचे संवर्धन करा असा संदेश देत चालत जरी असली तरी हा संदेश अंमलात सुद्धा आणत आहे, जसे की वृक्षारोपण करून। वृक्ष हे मानवासाठी जीवन आहे आणि म्हणूनच प्रदूषित हवा शुद्ध करण्यासाठी व प्राणवायूमध्ये वाढ होण्यासाठी मार्गस्थ असणाऱ्या या वसुंधरा पायदिंडीमध्ये ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे। आज सायंकाळी सावर्डे पोलीस स्टेशन तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण संपन्न झाले आणि झाडांची संख्या आहे 1। हे वृक्षारोपण करण्यासाठी आबासो नंदकुमार पाटील असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सावर्डे पोलीस स्टेशन हे मान्यवर उपस्थित होते। या मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुंदररित्या पार पडला। भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि मानव यांचे एक अतूट नाते आहे। आपल्या पूर्वजांनी निसर्गाला फार महत्त्व दिलं आहे। झाडे, नद्या, पर्वत, सूर्य, चंद्र, वारा आणि पाऊस या सर्वांना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे। जसे सूर्यदेव प्रकाश आणि ऊर्जा देतात, पृथ्वी आपल्याला अन्न देते, झाडे प्राणवायू देतात, म्हणून त्यांची पूजा केली जाते। निसर्गाविना जीवन अशक्य आहे, त्यामुळे त्यांचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे। आपल्या पूजा अर्चेत निसर्गातील घटकांचा वापर होतो, जसे की फुले, पाणी, जल, धूप, दीप इत्यादी। या माध्यमातून आपण निसर्गाला वंदन करतो। निसर्गाचे संरक्षण, झाडे लावणे, पाण्याची बचत करणे, स्वच्छता राखणे ही सध्या काळाची गरज आहे। म्हणजेच काय तर निसर्ग आणि मानव हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत।
म्हणूनच आपण निसर्गाचा सन्मान आणि संवर्धन केले पाहिजे. अर्थातच निसर्गाचे रक्षण हे फार महत्त्वाचे आहे. वसुंधरेचे संवर्धन करा असा संदेश देत श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ असणारी ही वसुंधरा पायदिंडी आता रत्नागिरी जिल्ह्यात आलेली आहे आणि काहीच दिवसात ही पायदिंडी श्री क्षेत्र नाणीजधामला पोहोचणार आहे. तुम्ही पाहू शकता या यात्रिकींच्या चेहऱ्यावरील भाव, ज्यामध्ये त्यांना फक्त पूज्यपाद रामानंदाचार्यजी यांना भेटण्याची उत्कंठा दिसून येत आहे. त्याचसोबत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सवाच्या वारीची आतुरता जाणवत आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून या तळपत्या उन्हाची झळ सोसत पायी चालत येत असताना काही वेळेस त्यांची पावले थकले असतील, परंतु गुरूंबद्दलची माया, त्यांच्यावर असलेला अतूट विश्वास आणि प्रेम हे पुन्हा त्यांना एक नवीन ऊर्जा देत आहे आणि ते परत एका नवीन जोमाने चालत आहेत. आता जसजशी ही चालणारी वाट कमी होत आहे तसतसं त्यांचं मन अधिकच भरून येत आहे. कानावर पडणारा गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नाणीजवासी नाथ महंता तूची योगी राया, या नामस्मरणातच असलेली ताकद आज त्यांना चालण्यासाठी एक वेगळं बळ देत आहे.
महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगी वसुंधरा संवर्धनाचा संदेश, वृक्षारोपणाचे कार्य आणि मुखी गुरूंचे नामस्मरण करत श्री क्षेत्र नाणिजधामच्या दिशेने मार्गस्थ असणारी ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे भागीरथी राजे शिर्के सभागृह खेरशेत या ठिकाणी. अर्थातच वसुंधरा पायदिंडीचं आजचं हे मुक्कामाचं ठिकाण. नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. सर्व भाविकांच्या उपस्थितीत वाजत गाजत फुलांच्या पायघड्या आणि सुवासिनींकडून औक्षण आदी सर्व पद्धतीने येथे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे व इतर यात्रिकींचे स्वागत करण्यात आले. तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना फुलांनी सजवलेल्या भव्य व्यासपीठावर विराजमान केले गेले. योगिया
नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता यानंतर रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले. नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत सांजारती संपन्न झाली. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया
मंत्रमुग्ध करणाऱ्या व मनास तल्लीनता देणाऱ्या सांजारतीनंतर रात्रीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. ज्या अन्नदात्यांनी या महाप्रसादाचे अन्नदान केले त्यांचे नाव आहे युवराज शिवाजी लिब्बे. त्याचप्रमाणे या महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्यांनी या गोड पदार्थाचे अन्नदान केले त्यांचे नाव आहे मदन सखाराम भाना. अन्नदाता सुखी भव या वाक्याप्रमाणे या दोन्ही अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. आज ही वसुंधरा पायदिंडी भागीरथी राजशिर्के सभागृह खेरशेत या ठिकाणी मुक्कामासाठी थांबणार आहे. सर्व भाविकांच्या व यात्रिकींच्या महाप्रसादाची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. येथेच रात्री शेजारती करण्यात येईल. सर्व वसुंधरा पायदिंडीमधील यात्रिकी आज येथेच विसावा घेतील. चला तर मग आपण सुद्धा विश्रांती घेऊया आणि भेटूया उद्या सकाळी एका नवीन ऊर्जेसह. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिदवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ